नमस्कार मंडळी. आज क्वीन मोना किचनमध्ये बनणार आहे चमचमीत, झणझणीत आणि अस्सल गावरान पद्धतीचा खेकडा रस्सा. खेकडा सोप्या पद्धतीने साफ कसा करायचा इथपासून ते रश्शाला हॉटेलसारखी तरी कशी आणायची ह्या सर्व टिप्स मी व्हिडिओमध्ये दिल्या आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पॅनमध्ये भरण्यासाठी सारण तयार करत आहोत. त्यासाठी बेसन पीठ घ्यायचं आहे. 2 ते 3 चमचे लाल मसाला घ्यायचा आहे. 1 ते 2 चम्मच हळद, 1 चम्मच धना पावडर, 1 चम्मच कांदा लसूण मसाला आणि 1 कांदा चिरून घ्यायचा आहे बारीक आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आता हे मिक्स करून घ्यायचे पाण्याच्या साहाय्याने. इथे आपलं तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने कवट्यांमध्ये भरून घ्यायचं आहे सारण. खेकड्यांचा रस्सा बनवण्यासाठी मी हे वाटण तयार करून घेतलं आहे. ह्या वाटणामध्ये मी काय काय घेतले ते तुम्हाला मी सांगते. ह्याच्यामध्ये मी कांदा घेतलेला आहे बारीक करून आणि खोबरं घेतलेलं आहे. चांगलं तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये कांदा, खोबरं, लसूण, कोथिंबीर असं मिक्सर म्हणजे वाटण करून तयार करायचं आहे आणि हे आपण खेकड्याच्या कालवण्यासाठी वापरणार आहोत. तर आपण ह्यामध्ये कोणकोणते मसाले टाकून घेणार आहेत ते मी तुम्हाला सांगते. इथं मी लाल मसाला 3 चमचे घेतलेले आहे. 2 चम्मच हळद घेतलेली आहे. 1 चम्मच धने पावडर घेतलेली आहे मी आणि 1 चम्मच कांदा लसूण मसाला मी घेतलेला आहे. आपलं वाटण चांगलं परतून झालेलं आहे. आता त्यामध्ये आपण कवट्या भरल्या होत्या त्या मधोमध ठेवून घ्यायच्या आहे. वाटणावर एक करून ठेवत जायचं आहे. आपण आता त्या कढईवर एक झाकण ठेवून घ्यायचं आहे. थोडीशी वाफ देऊन घ्यायची आहे त्या कवट्यांना. इथे आपली वाफ देऊन झालेली आहे आणि ते सारण कवट्यांमध्ये अगदी छानपैकी मुरलं गेलेलं आहे. एकदा हलवून घ्यायचं आहे आणि आपल्या वाटणाला देखील तेल सुटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर त्या कवट्या शिजण्यासाठी आपण पाणी टाकून घेणार आहोत. शिजण्यासाठी पाणी थोडं जास्तच टाकून घ्यायचं आहे आणि आता आपण खेकड्यांचे ते नांगडे वगैरे बाकीचे सगळं टाकून घेणार आहोत त्या कढईमध्ये. सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. त्याच्यावर आता एक झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि चांगलं शिजून द्यायचं आहे बारीक फ्लेमवर. आपल्या रश्श्याला मस्त उकळी फुटलेली आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर रंग आलेला आहे. आणि हो, जास्त रस्सा पातळही नाही ठेवायचा किंवा जास्त जाडही नाही ठेवायचा. मीडियम ह्याच्यामध्ये ठेवायचा कारण की भातासोबत खायला खूप सुंदर लागतो हा खेकड्याचा रस्सा. तर मग तुम्हाला रेसिपी कशी वाटली आजच करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली माझी सोपी रेसिपी आणि तुमची पद्धत कशी ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. किती सुंदर रंग आलेला आहे आपल्या रश्श्याला, तुम्ही पाहू शकता. बघता क्षणी तोंडाला पाणी सुटलेलं आहे. वाट कसली बघताय, आजच बनवून बघा ही रेसिपी. तुम्हाला आपल्या रेसिपी कशा वाटतात मला नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा आणि हो जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.